कोकणची खाद्य संस्कृती आजीच्या, आत्याच्या, मावशीच्या, काकूच्या, आईच्या, ताईच्या, अहो सगळ्यांच्या हाताच्या खास चवीच्या पदार्थकृती. कोकणची खाद्य संस्कृती. नमस्कार श्रोते हो. कोकणची खाद्य संस्कृती या कार्यक्रमात मी रेडिओ सखी पल्लवी गोडसे तुमचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, कोकण आणि मे महिना म्हणजे रानमेवा हा हवाच, हो की नाही? खरं तर वेगवेगळ्या ऋतूत आपण वेगवेगळ्या फळांचा आनंद घेतच असतो, पण कोकणात मे महिन्यात बाकी सगळी फळं जरी असली तरी रानमेव्याचा आनंद घेणं म्हणजे खरं स्वर्गसुखच, हो की नाही? खरं तर या रानमेव्यांच्या सुद्धा सुंदर सुंदर रेसिपी बनवल्या जातात. काही साठवणीच्या तर काही त्वरित असतात, जेणेकरून याचा आनंद आपण वर्षभर घेऊ शकतो. श्रोते हो, अशाच काही सुंदर सुंदर रेसिपी आज आपण जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलंय उल्काताई पटवर्धन यांना. उल्काताई नमस्कार. नमस्कार. आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. धन्यवाद. आज मी उल्लेख केला की रानमेवा आणि आपलं कोकण यांचं एक वेगळंच नातं आहे आणि जो माणूस कोकणात राहतो तो रानमेवाचा तर आनंद घेतोच, पण त्याबरोबर होणाऱ्या रेसिपी सुद्धा करत असतो. मग उल्काताई, आज आपण कुठली रेसिपी सांगूया श्रोत्यांना पहिल्यांदा? आधी आपण रानमेव्यापैकी म्हणजे पहिल्यांदा रतांब्याचं पन्ह सांगूया. बर. त्याच्यासाठी आता घ्यायचं साहित्य मी तुम्हाला पहिल्यांदा सांगते. आपण 10-12 चांगले अगदी पक्व झालेले असे रतांबे घ्यायचे. त्याबरोबर आपल्याला त्याच्यात घालायला गूळ पाहिजे, तर त्याला वेलची लागते, नंतर मीठ आणि थोडीशी ओली मिरची, म्हणजे असं तिखट गोड अशा चवीचं आणि वेगळ्या स्वादाचं असं आपलं रतांब्याचं पन्ह ते तयार होतं. आता ते रतांबे आपण काढून घ्यायचे, झाडावरचे पक्व झालेले असे. नंतर ते स्वच्छ धुवायचे आणि स्वच्छ धुवून घेतल्यावर ते आपण फोडायचे. फोडताना सुद्धा शक्यतो 2 भाग व्यवस्थित करायचे. बरोबर. म्हणजे कोकम फोडणं हे सुद्धा एक कला आहे. म्हणजे ते व्यवस्थित जर फोडलं तर त्याच्यापासून आपण पन्हही करू शकतो आणि अमृत कोकमही करू शकतो. असे आपण रतांबे फोडून घ्यायचे. नंतर त्या बिया असतील त्या बियामध्ये पाणी घालायचं, थोडं मीठ घालायचं आणि चांगले कुस्करून, अगदी हातानं चांगल्या मॅश करून घ्यायच्या बिया, म्हणजे कुस्करून घ्यायच्या बिया. नंतर त्या आपण गाळणीवर गाळून घ्यायच्या. अच्छा, म्हणजे त्याचा गर मला वाटतं आपल्याला सगळा गर आपल्याला मिळतो. आणि नंतर त्यामध्ये आपण थोडीशी मिरची, म्हणजे मिरची म्हणजे भरपूर लावायची नव्हे, अगदी 4-5 ग्लास जर सरबत असेल तर त्याला अर्धी मिरची, मीठ घेऊन त्याच्यात चुरडून अशी मिरची लावायची आणि या पन्ह्याला गूळ घालायचा. अच्छा. गूळ, मीठ, मिरची आणि वेलची पावडर. वेलची पावडरही त्याला लागते, कारण वेलचीचा एक स्वाद वेगळा येतो. वेलची आणि मिरची असा वेगळा स्वाद छान लागतो. आणि हे असं आंबट गोड तिखट चवीचं पन्ह खूप छान लागतं. आता या 10-12 रतांब्यामध्ये आपलं साधारण 4-5 ग्लास सरबत होऊ शकतो. आणि तुम्ही म्हणालात तसं की समजा त्यातलं काही उरलं तर तुम्ही त्याचं कोकम सरबतही आणि करू ज्या शकता. कोकम उरतात ना, त्या कोकमाच्या वाटामध्ये आपण जर साखर भरून उन्हात ठेवली किंवा असं थर लावून बरणीत जरी ठेवला, एक कोकमाचा थर, एक साखरेचा थर असं करून जरी ठेवलं तरी त्याच्यापासून आपल्याला अमृत कोकमही मिळू शकतं. अगदी जे तुम्ही बाजारात जाऊन 2 मिनिटात आणता ती रेसिपी इथेही 2 मिनिटात होईल. अगदी. आणि घरच्या घरी केल्याचा आपल्याला आनंद मिळतो. मला एक सांगा की आता उल्काताई तुम्ही म्हणालात की हे जे तुम्ही थर लावून ठेवायचं, हे किती दिवस ठेवावं लागतं? उन्हात ठेवलं तर एक 7-8 दिवसात ते होऊन जातं. तेव्हा त्यामध्ये जिरं, मीठ घालून आपण त्याला एकाला 5 प्रमाण, एकाला 7 प्रमाण असं घालून त्याचं कोकम सरबतही तयार करू शकतो. वा, छान. उल्काताई, एकाच रेसिपी मध्ये तुम्ही 2 रेसिपी सांगितल्यात जवळजवळ. आणि रतांब्याचं पन्ह हे खूप चवीला छान लागतं आणि विशेषतः ते चैत्र महिन्यात पूर्वीपासून केलं जायचं. बरोबर. जेव्हा आपल्याकडे चैत्रागौरीचं हळदी कुंकू असेल त्यावेळी रतांब्याचं पन्ह आणि आंब्याची डाळ असा ठरलेला मेनू, असा तो ठरलेला मेनू असायचा. अगदी. त्याला कलरही छान येतो, चवही छान येते. असं आपलं रतांब्याचं पन्ह तयार होतं. मस्तच एकदम. खरं तर हा मगाशी मी उल्लेख केला तसं की रानमेवा हा आपल्या आयुष्यातला एक अविभाज्य भागच आहे, नाही का? म्हणजे हा मे महिना असतो तेव्हा आपण नुसतेच आंबेच खातो असं नाहीये,
तर जसजसा वसंत ऋतू येऊन फळं ही सगळी यायला लागतात, तसतसं प्रत्येक फळ आपण खाल्लंच पाहिजे असं एक काय म्हणायचं आपल्या डोक्यात असतंच की नाही मला या सीझनला हे फळ खायचंच आहे. आणि त्यातली एक सुंदर रेसिपी तुम्ही आमच्या श्रोत्यांना सांगितली. उल्काताई, दुसरी रेसिपी कुठली सांगाल? आपण काजूचीच करूया ना दुसरी रेसिपी. चालेल ना, अगदी काजूची बोंडाची रेसिपी करूया. चालेल. म्हणजे काजूच्या बोंडूचं भरीत करतात. बरं. भरीत करतात, सरबत करतात, भाजी करतात, असे विविध प्रकार करता येतात. अच्छा. तर आपण त्यातला आज आपण भरीत करूया. म्हणजे जो काजू आपण बघतो आपण, त्याच्यावरती जे फळ येतं त्याला काजूचं बोंड असं म्हणतात. आणि त्या काजूच्या बोंडूचं आपण भरीत करणार आहोत. अच्छा, सांगा मग याची रेसिपी आणि आधी साहित्य सांगा. आधी साहित्य म्हणजे चांगले पिकलेले, म्हणजे पूर्ण पिकलेले असे ते आपल्याला बोंडू मिळायला पाहिजेत. बरं. ते आणायचे. नंतर त्याच्या काजू काढून घ्यायच्या आणि दोन्ही बाजूचे देठ काढून आपण त्याचं फोडी करून घ्यायच्या. आणि त्याचं साहित्य तुम्हाला सांगते. मीठ लागणार आहे. अच्छा. साखर, ओली मिरची, दही, फोडणीसाठी तूप, जिरं, कारण त्याला तूप, जिऱ्याची आणि हिंगाची खमंग फोडणी हवी. आणि जर कोणाला आवडत असेल, कारण बऱ्याच जणांना मोहरी आवडते, तर ह्या बोंडूच्या भरीताला जर मोहरी वाटून लावली तर एकदमच छान लागतं. असं तर प्रथम मला वाटतं हे साहित्य अगदी घरातलंच आहे ना. अगदी अगदी. म्हणजे ह्या रेसिपी इतक्या खरं तर सोप्या आहेत, फक्त त्या आता मागे पडल्यात थोड्याशा, की आपण त्यांच्याकडे तसं दुर्लक्षच करतो असं म्हटलं तर हरकत नाही. किती साध्या साध्या गोष्टी आहेत, अगदी रोजच्या जेवणातल्याच आहेत. नाही, सांगा आता कृती. बऱ्याच जणांना माहितीही नाहीयेत या रेसिपी. तर आता प्रथम काय करायचं, बोंडू आणायचे, ते स्वच्छ धुवायचे, त्याची काजू काढून घ्यायची. बरोबर. दोन्ही बाजूची देठं काढून घ्यायची आणि ते चिरून घ्यायचे, बारीक फोडी करून घ्यायच्या. नंतर या फोडी आपण वाफवून घ्यायच्या. अच्छा. वाफवून रेग्युलर कुकरला लावायच्या अगदी, किंवा आपण भातावर जरी डिशवर ठेवल्या तरी सुद्धा त्या चालतात. अशा वाफवून घ्यायच्या. त्यानंतर त्या फोडी वाफवून थंड करून घ्यायच्या. थंड करून घेतल्या की त्यावर आपण हे सगळं साहित्य घालायचं. म्हणजे मीठ घालायचं, ओली मिरची घालायची, असं सगळं, साखर घालायची. मगाशी तुम्ही एक मोहरीचा उल्लेख केला की मोहरी लावायची, म्हणजे काय करायचं? मोहरी लावायची म्हणजे मोहरी वाटायची. बरं. मोहरीची पावडर म्हणजे मिक्सरला वाटली तरी चालते, आपल्या घरात मोहरीची पावडर असते ही केलेली, तर ती घ्यायची, थोडीशी घुसळायची दह्यात. अच्छा. आणि ती त्या भरिताला लावायची. म्हणजे मोहरी नाकात गेली पाहिजे. अगदी जसं मोहरीच्या आंब्याला मोहरी लागते तशीच ही मोहरी सुद्धा छान लागते. अच्छा. आणि मग या आपण भरिताला हे सगळं दही, मिरची, मीठ सगळं घालून झाल्यावर वरून चांगली तुपाची खमंग फोडणी द्यायची. जिरं, हिंग घालून खमंग फोडणी द्यायची. जिरं, हिंग, कढीपत्ता घालायचा आणि छान खमंग फोडणी द्यायची. झालं, डाव्या बाजूचं आपलं भरीत तयार. मी आता अगदी म्हणणारच होते, खरं तर डावी बाजू ही खूप महत्वाची असते. भाज्या तुम्ही कितीही केल्यात तरी नेमकं डाव्या बाजूला चमचमीत काय आहे हे सगळेच जण शोधत असतात. आणि या मे महिन्यात विशेषतः या रानमेव्यांची ही अशी डावी बाजू खरंच आपल्याला आनंद देते, कारण ती 12 महिने मिळत नाही. खूपच छान. आता कुठली रेसिपी सांगणार आहात आमच्या श्रोत्यांना? आता खरं म्हणाल तर मे महिना सुरू आहे, तर आपल्याकडे अधिक मासाची आता सुरुवात झालेली आहे. प्रत्येक सासूबाईंची जावयाला वाण देण्यासाठी गडबड सुरू आहे. नक्की. मग जावयांना वाण देण्यासाठी एकतर अनारसे करतात, म्हैसूर करतात, बत्तासे करतात, अशा विविध रेसिपी करतात. आणि त्या 33 देण्याची जावयाला लक्ष्मीनारायणाचा जोडा समजून त्या जावयाला ते वाण देण्याची पद्धत आहे. प्रत्येकाकडे सध्या लगबग सुरू आहे, कारण आता महिना सुरू झालेला आहे. मुली आपल्या घरी येतात आईची ओटी भरायला. आपण जावयाला बोलावतो, जावयाला बोलावून त्याचं आदरातिथ्य करतो, त्याला गोडधोड खायला करतो आणि सगळ्यांचे मानपान करतो. असा हा अधिक महिना असतो. त्याला पुरुषोत्तम मास असंही म्हणतात. बरोबर आहे. आता त्याच्यासाठी आपण अनारशांची रेसिपी बघूया. अरे वा, छान. अनारसे तर मला वाटतं सगळ्यांच्याच आवडीचे आहेत, पण बऱ्याचदा कठीण म्हणून ते लांब ठेवले जातात, नाही का? तर मग आम्हाला ऐकायचीच आहे आज ही रेसिपी. सांगा. आता अनारसे करण्यासाठी प्रथम आपल्याला तांदूळ पाहिजे. शक्यतो म्हणजे सुवासिक असेल
तर चांगलं. त्यानंतर गुळ, तूप, तळण्यासाठी तेल किंवा तूप वापरलं तरीही चालतं, आणि खसखस. अगदी साहित्य मोजकच आहे. बरोबर, पण त्याचं प्रमाण महत्वाचं असेल नाही. हा, आता समजा अर्धा किलो तांदूळ घेतले तर जवळजवळ तेवढाच गुळ लागतो. अच्छा. आणि वेलची घालायची. म्हणजे एवढंच साहित्य मोजकं, 4-5 साहित्यातच आपले हे अनारसे होतात. बरोबर. हा, आणि ते करणं थोडं क्लिष्ट आहे, थोडं नाजूक काम आहे. नाजूक हाताने करायचं आणि जरा संयमानं करायचं. अगदी 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 असं ते काम आहे. तर त्याच्यासाठी प्रथम आपण काय करायचं, तांदूळ घ्यायचे. ते तांदूळ म्हणजे समजा आता अर्धा किलो मी तांदूळ घेतले तर ते चांगले स्वच्छ धुवायचे. अच्छा. स्वच्छ धुवून पूर्वी 7 दिवस भिजत घालायचे. हे म्हणजे अजूनही 7 दिवस भिजत घालतात. रोज त्यातलं पाणी बदलून टाकायचं आणि रोज त्याच्यात नवीन पाणी घालून असं 7 दिवस ते भिजवायचे. 7 दिवस झाले की 7व्या दिवशी आपण ते पाणी ओतून टाकायचं. तांदूळ स्वच्छ धुवायचे. नंतर ते चाळणीवर घ्यायचे ओतून. चाळणीवर जरा असे निथळवून घेतले की मग सुती फडक्यावर टाकायचे. सुती फडक्यावर घरातच आपण वाळत टाकायचे. आणि मधून मधून हात फिरवत राहायचं त्या तांदळांना. आणि ज्यावेळी आपल्या हाताला चिकटत नाही असे झाले, तांदूळ सुकले की आपण मग ते मिक्सर मध्ये बारीक दळून घ्यायचं. कारण एवढेसे तांदूळ कुठे ते जात्यावर दळणार, मग आपण आता मिक्सरवर दळायचं. मग एकदम मिक्सरवर दळून घ्यायचे, पीठच करायचं बारीक अगदी. आणि बारीक चाळणीनं ते चाळून घ्यायचं. छानपैकी बारीक चाळणीनं चाळून घ्यायचं. गुळ घ्यायचा, तो किसून घ्यायचा. आणि ह्या पिठात आपण थोडा थोडा गुळ घालून ते छान, ओले असतात तांदूळ ना, त्याच्यामुळे ते छान एकजीव होतं पीठ. आणि अगदीच वाटलं तर तुपाचा हात लावायचा. अच्छा. नसेल तर पिकं केळं घेतलं, पिक्या केळ्याचा वास सुद्धा, म्हणजे थोडं घेऊन ते सुद्धा लावलं तरी चालतं. आणि त्याच्यातच तो गोळा घट्ट करून ठेवायचा. ओके. आणि हे पण मग हे जे तुम्ही आता केळ्याचं उदाहरण दिलं तर केळं टिकतं मग? हो, अगदी. हे पीठ 6 महिने सुद्धा टिकतं. हो का? अच्छा. आणि असे गोळे करून ठेवायचे आणि डब्यात ते गोळे घट्ट ठेवून द्यायचे, करून ठेवायचे. आणि मग आपल्याला जेव्हा हवं असेल तेव्हा, म्हणजे ह्याच्यात पाण्याचा हात अजिबात लावायचा नाही, जे भिजवायला घेऊ तेवढंच पाणी. आणि त्या भिजलेल्या तांदळातच हे गुळ व्यवस्थित विरघळला जातो आणि छान आपले अनारसे होतात. बरं. नंतर आपल्याला हवे तसे आपण अनारसे करू शकतो. छोटी छोटी गोळी घ्यायची, प्लॅस्टिकवर किंवा केळीच्या पानावर आपण ते छोटे छोटे थापायचे. नंतर त्याच्यावर खसखस लावायची, महत्वाची खसखस त्याच्यात. आणि मग ते खसखस लावून असे छान तुपात हवे तर तुपात किंवा तेलात हवे तेलात, जसे तुम्हाला हवं असेल तसे ते तळून तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही करू शकता. तळताना सुद्धा ते नाजूक हातानं तळायला लागतात. मला वाटतं त्याच्यावर वर तेल टाकायची पद्धत आहे ना, टाकायचं वरती, म्हणजे त्याला जाळी अधिक चांगली येते. त्याला थोडक्यात अजिबात धक्का न लावता ते करायचे. असे हे सुंदर अनारसे होतात. करायला थोडी कटकट असली तरी जसे जसे ते अनारसे छान आपले तयार होतात तेव्हा आपल्याला खूप आनंद मिळतो. नक्कीच. आणि बघायला गेलं तर खूप काही त्याच्यामध्ये मेहनत नाहीये. तुमचे पेशन्स आणि मला वाटतं ते निगुतीनी करणं, म्हणजे ते 7 दिवस पाणी बदलणं किंवा त्यानंतर ते व्यवस्थित वाळवणं, नाही का? ह्या खरं बघायला गेलं तर छोट्या छोट्या गोष्टी आहेत. थोडासा अंबूस असा वास येतो माहितीये तांदळाच्या पिठाला, पण तसा वास आलाच पाहिजे. हीच त्याची खासियत आहे. पिठावर सुद्धा केळीचं पान जरी टाकून ठेवलं डब्यात तरी सुद्धा चालतं, म्हणजे ते थंड पीठ आणि चांगलं राहतं. अच्छा. अरे वा. खरं बघायला गेलं तर खूप सोपी आहे रेसिपी. मला वाटतं श्रोते हो, तुम्हाला ही रेसिपी ऐकायला तर आवडली असेलच, पण तुम्ही करून बघायलाही काही हरकत नाहीये, नाही का? उल्काताई, पुढची रेसिपी काय आहे, काय सांगाल आमच्या श्रोत्यांना? पुढची रेसिपी सुद्धा आपण अधिक मासासाठी म्हणून अगदी जिभेवर ठेवताच विरघळणारा असा म्हैसूर पाक बघूया. अरे वा. म्हैसूर पाक, तोही घरी? अगदी. क्या बात आहे. आपल्याला कठीण वाटतं, आपण जाऊन अगदी हलवायाकडून नेहमी घेऊन येतो, पण तो आपण घरात करूया. आणि त्याच्यासाठी साहित्य असं फार काही नाहीच आहे मुळे. त्याच्यासाठी आपण शक्यतो रिफाईंड तेल वापरतात. तुपाचं करायचं असेल तर पूर्ण तूप वापरलं तरीही चालतं. तर समजा बेसन जर समजा पाव किलो घेतलं, पाव किलो बेसन घेतलं तर त्याला तेल किंवा तूप जे घेऊ तेही तेवढंच घ्यायचं. अच्छा. आणि साखर मात्र 250 ग्रॅम आपण जर बेसन घेतलं तर 300 ग्रॅम त्याला साखर जास्त घ्यायची. आणि तेलात जर करणार असं तर थोडंसं तूपही घालायचं त्याच्यात. म्हणजे पूर्ण अगदी तेलात नको म्हणून थोडं तूप घालायचं. पूर्ण तुपात करणार असाल तरीही हरकत नाही. आणि साखर आणि वेलची पावडर, म्हणजे पुन्हा साहित्य अगदीच थोडं आहे, मोजक्या साहित्यात. फक्त कृती महत्वाची आहे, ती सांगा आमच्या श्रोत्यांना.
तर प्रथम काय करायचं तर बेसन आपण चाळून घ्यायचं. एका बाजूला आपण साखरेचा पाक करत ठेवायचं. आता साखरेचा पाक करताना त्यामध्ये साखर बुडेल इतकं पाणी घालायचं. बरोबर. अगदी जेमतेम साखर बुडेल एवढंच पाणी घालायचं आणि त्याचा आपण पाक करायला घ्यायचा. ते तारीमध्ये करायचा की काय? एक तारी टाईप पाक करायचा आणि त्यामध्ये आपण हे चाळून घेतलेलं एक तारी म्हणजे मला वाटतं उल्काताई की 2 बोटांमध्ये तो असा पाक घेऊन- त्याची आणि हा, त्याची एक तार आली आली पाहिजे असा तो अच्छा. एकतारी पाक करायचा. हा. त्यानंतर त्या पाकात आपण हे चाळून घेतलेलं बेसन घालायचं आणि एका बाजूला दुसऱ्या गॅसवर आपण तूप तापत ठेवायचं. तूप बरं. किंवा तेल जे काही जे आपण तुम्ही घेऊ घ्याल ते. हा. ते तापत ठेवायचं आणि बेसन आपण छान असं अगदी खमंग भाजून घ्यायचं. त्या पाकातच बेसन भाजायचं. हा. पाकात चांगलं बेसन भाजलं जातं. रंग बदलेपर्यंत बेसन भाजून घ्यायचं अच्छा. असं आणि थोडा रंग बदलला की त्यावर आपण थोडं पळीनं थोडं तूप घालत राहायचं. इकडून इकडे घेत राहायचं. अच्छा. पळीवर तूप घालायचं, ढवळायचं. हा. ते तूप आत मिक्स झालं की परत तूप घालायचं. असं करता करता तेवढं तूप बरोबर तेवढ्या मैसूर पाकाला लागतं. अच्छा. हा आणि जसं जसं तुम्ही तूप घालाल आणि ढवळाल तसं त्याला जाळी पडत जाते. अच्छा. आणि आपला म्हैसूर पाक छान असा हलका फुलका होतो. बर. आणि जेव्हा आपण हे पाक बी करत असतो त्याच वेळी वेलचीही घालून ठेवायची आत. अच्छा. बरं. आणि असं सगळं तूप एक पळी संपेपर्यंत. करत तूप संपवायचं आणि इकडे आपण घट्ट गोळा होईपर्यंत जसं आपण वड्यांचं मिश्रण करतो अच्छा. असं करेपर्यंत त्याला तूप सुटत राहणार. तूप बरोबर. सुटतच. आणि गॅस चालूच ठेवायचा. गॅस अगदी मंद गॅसवर सगळं करायचं. आणि हा म्हैसूर पाक शक्यतो जर आपण चाळणीवर ओतला, आपली पीठ चाळायची बारीक चाळण असते ती जर तारायची असेल तर त्यावर ओतला तर अधिक उत्तम. म्हणजे त्यातलं तूप सगळं बाहेर पडून जातं. नाहीतर आपल्याकडे ट्रे असेल त्याला बटर पेपर लावून त्याच्यावर ओतायचा आणि छान त्याच्या वड्या पडायच्या की आपला खमंग खुसखुशीत असा म्हैसूर पाक तयार होतो. खरं तर रेसिपी तुम्ही सांगताय ती ऐकायला खूप छान वाटते, पण तेही एक स्किलचं काम आहे की ते तूप घालणं आणि त्यावेळेला ते बरोबर ढवळत राहणं. आणि मला वाटतं अशा घरी केलेल्या पाककृती किंवा घरी केलेला पदार्थ आपण कौतुकाने जसं तुम्ही म्हणाल तसं जावयाला द्यायचा आहे तर तो आनंदही आपला वेगळाच आहे, नाही का? उल्काताई, आजच्या भागात तुम्ही खरंच खूप सुंदर रेसिपी सांगितल्यात. एक म्हणजे मे महिना चालू आहे त्यामुळे रानमेव्याच्याही रेसिपी तुम्ही सांगितल्यात आणि अधिक महिना सुरू झालेला आहे त्यामुळे त्यासाठी सुद्धा तुम्ही बाजारातनं काहीही न आणता घरच्या घरीच आपल्या जावयाला छान कौतुक करून हे पदार्थ देऊ शकता. आणि मला वाटतं सगळा या अधिक मासाचा आनंद, मे महिन्याचा आनंद तुम्ही अधिकाधिक घेऊ शकता. त्यामुळे अशाच रेसिपी श्रोते हो तुम्हीही ऐकत राहा, बनवत राहा, तुम्ही आनंद घेत राहा आणि दुसऱ्यांनाही देत राहा. उल्काताई, खूप सुंदर रेसिपी तुम्ही आज आमच्या श्रोत्यांना सांगितल्या आहेत. मला वाटतं या सगळ्याचा प्रयोग नक्कीच प्रत्येकाच्या घरी होईल आणि ह्या तुमच्या रेसिपी घराघरात नक्कीच पोहोचतील. श्रोते हो, पुढच्या गुरुवारी 8:40 आपण पुन्हा भेटणार आहोत उल्काताई पटवर्धन यांना अजून काही नवीन पदार्थ कृतींबरोबर. तुम्ही इथे आलात आणि आमच्या श्रोत्यांना चांगल्या रेसिपी सांगितल्यात त्याबद्दल आकाशवाणी परिवारातर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. कोकणची खाद्य संस्कृती आजीच्या, आत्याच्या, मावशीच्या, काकूच्या, आईच्या, ताईच्या, अहो सगळ्यांच्या हाताच्या खास चवीच्या पदार्थ कृती. कोकणची खाद्य संस्कृती.